विरार पूर्व आणि पश्चिमेकडून प्रवास करत असताना रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांसाठी मेटल डिटेक्टर मशीन लावण्यात आलेली नाही आणि सध्या या रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभा आहे। एकत्र पाहिलं तर हेच विरार रेल्वे स्थानक आहे आणि या रेल्वे स्थानकात ये जा करण्यासाठी हा मुख्य भूमार्ग आहे आणि या भूमार्गाच्या आतून आणि बाहेरून येण्यासाठी लोक याचा वापर करत असतात। तर एकंदरीत जर पाहिलं तर हा परिसर जो आहे तो गजबजलेला परिसर आहे। लाखो प्रवासी जे आहेत ते याच भूमार्गाचा वापर करत असतात। मात्र एकदा पाहिलं तर सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतलेली नाही आहे। हा एक्झिट डोर आहे आणि एक्झिट डोरच्या बाजूलाच तिकीट काउंटर देखील आहे। मात्र अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाचा जर भोंगळ कारभार असेल तर नक्कीच या ठिकाणी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात। कालच एका प्रवाशाच्या रेल्वे दरवाजा उघडण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याचा घातपात झाला आणि यामुळे आता प्रवाशांची किती सुरक्षा आहे याकडे मात्र प्रश्न निर्माण झालेला आहे। काही प्रवासी देखील माझ्यासोबत आहेत। आपलं नाव काय? माझं नाव दिनेश अहिरे। काय सांगाल, कालचा जो प्रकार झालेला आहे भयभीत प्रकार होता, अक्षरशः एका व्यक्तीचा प्रवाशाचा जीव गेलाय, कसं बघताय? खरं तर तो कालचा प्रकार घडला, प्रथमतः त्या गोष्टीचा मी निषेध करतो। असे प्रकार जे घडतात यासाठी रेल्वे प्रशासन स्वतः जबाबदार आहे। त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी 26/11चा हल्ला आपल्या मुंबईवर झाला त्यावेळी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने रेल्वेचा सांगितलं होतं की प्रत्येक स्टेशनला आपण ज्या मेटल डिटेक्शन मशीन आहेत ह्या बसवणं गरजेचं आहे। त्या मशीन आज आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये CST ला आहेत, चर्चगेटला आहेत आणि मुंबई सेंट्रलला आहेत, मग बाकी स्टेशनला का नाहीये? प्रॉब्लेम असा आहे की या विरार स्टेशन, नालासोपारा आणि वसई या 3 ते 4 स्टेशनवर वसई तालुक्यातून डेली 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करत असतात। कालचा जो प्रकार घडला, या व्यक्तीकडे एखादं हत्यार आलं कुठून, जर ते मेटल डिटेक्शन मशीन असती तर ते जे जाणारं हत्यार जे आहे ते मशीन मध्ये स्कॅन झालं असतं आणि इथे पोलिसांनी किंवा RPF ने पकडलं असतं, हे थांबवलं असतं। एकदा पाहिलं तर एक हत्यार जातंय, पोलिसांना कळत नाहीये, यामुळे अनेक गोष्टी रेल्वेतून जाऊ शकतात असा दाट संशय व्यक्त होतो। दाट संशय कशाला, अनेक वेळा गेलेले आहेत, आम्ही स्वतः पाहिलेले आहेत, आम्ही पकडून दिलेले आहेत पोलिसांना। आता जर पाहिलं तर FDAचा विषय असेल, त्याच्यामध्ये गोवा गुटखा हा संपूर्ण बाहेरून येतोय। त्याचबरोबर अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी त्याच्या हत्यारं कोणती जात आहेत, तर त्याच्यावर रेल्वे प्रशासनाने काम केलं पाहिजे आणि याच्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे। ही आता तर मी स्पष्ट की शक्यता नाही जाण्याची, हे 100% जाते आणि ह्या जाण्यासाठी हे रेल्वे प्रशासन घेऊन जाण्यासाठी मदत करते का, हा माझा प्रश्न आहे। नक्कीच जर पाहिलं तर हे प्रवासी होते, अधिक देखील प्रवासी माझ्यासोबत आहेत। दादा, आपलं नाव काय, तुम्ही कुठून प्रवास करता, काय? जॉन मी मोरोले विरार पर्यंत प्रवास करतो। हे जो प्रकरण घडलं खूप चुकीचं आहे। तुमची सुरक्षा किती सक्षम आहे, रेल्वे प्रशासन किती सुरक्षा देते तुम्हाला? सुरक्षित हे एवढं, हे घटना बघून सुरक्षितता वाटतच नाही। सुरक्षितता किती आहे, आम्हाला सुरक्षितता हा भेटतो, भीतीचं वातावरण आहे आणि कधी पण काय होऊ शकतो। नक्कीच जर एकदा पाहिलं तर हा एक विद्यार्थी देखील आहे, तो कुठून प्रवास करतो? हे दहिसरवरनं विरार। काल जो प्रकार झाला, एका मुलाला जो चाकू हल्ला, तुला काय वाटतं, तू किती सुरक्षित आहेस? तुझे क्या लगता, तू कितना सुरक्षित आहे? म्हणजे मला नाही वाटत मी काय मस्ती केली, कोणाला वाईट वाटलं, कधी हल्ला करून मस्करी कळली नाही त्याला, कधी मग रेल्वेच्या एक्झिट आणि इनडोअरवर नक्की पोलीस प्रशासनाने काय उपाययोजना केली, काय तुला वाटतं? स्कॅनर लावले पाहिजे, काय केलं पाहिजे? कदाचित लॉक बरोबर नसल्यामुळे दरवाजा बंद झाला असेल, पोरावर उगा चालू आला असेल। नाही, रेल्वे स्थानकामध्ये जात असताना तू बॅग घेऊन जातो, ती बॅग स्कॅन झाली पाहिजे, असं काही यंत्रणा लावली पाहिजे का रेल्वेमध्ये जात असताना? जर त्याच्यात कमी वेळ जात असेल तर नक्कीच लावायला पाहिजे। नक्कीच जर पाहिलं तर आता जे प्रवासी आहेत त्यांनी तरी कुठेतरी एक खंत व्यक्त केलेली आहे की रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात जर प्रवासी येत असेल तर त्यांची बॅगची जी स्कॅनिंग आहे ती होणं गरजेचं आहे, अशी मागणी केलेली आहे। आता रेल्वे प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहत आहे आणि काय उपाययोजना करते याकडे मात्र सर्व प्रवाशांचं लक्ष लागलं आहे।